चालेल चालेल चालेल. हो सर. हो सर. हो सर. माझं सिट्टी. हो हो सांगतो. त्याला रिले बॉम्ब झाली. पकडून बॉम्ब झाली. 1 तास झाले का ते येऊन. मेन शॉट इथनंच येत आहे. तिकडनं येत नाही चांगलं. इथूनच येत आहे. इथनंच यायला. इथलं शॉट कुणाकडनं होतं. तुलाच लाईव्ह दाखवत आहेत का? हां इथनंच वाढलं शॉट. कारण इथनं सगळं मेन आग दिसते. थोडा पुढे घे ना. हां हळूहळू पुढे चल थोडासा. पुढे कशाला झूम आहे की. आहे काय? हां हे काय बघा कुठं चाललंय बघा ते. काय दिसायलंय बघा तुम्हाला. आग आणि ते वरचं खांब एवढंच. झूम आउट ठेवा. माझा ऑफिस गेला रे सगळा. हो नुकसान भरपूर. शेड गेला, ऑफिस गेला. नुकसान आता काय पंचनामे काय करतात देव जाणे. नेमका पावसाळा आता तोंडावर आहे. तुमचं कशात होतं? माझं बाजूला इंजिनिअरिंग शॉप हे आमची. बापरे. बाजूला सांगतो का 100 मीटर पण नाहीये. वाचला हे महत्वाचं. वाचलं हे महत्वाचं. दुकान काय नंतर करता येते. 8-9 जण होते आतमध्ये. आहे त्यात 2 लेडीज. माझ्या अंगावर काटायला हे ऐकून. 8-9 लेडीज आतमध्ये. आपल्या 8-9 करतात 2 लेडीज. हो मयुरेश सर ते चरणला फोन करा. आग पसरते. हो हो नाही ते पाण्यामुळे दिसाले तुम्हाला. त्या साईडला काढले ना. तिकडे आग लागली. मेन तिकडे. कुठं? त्या साईडला. तिकडनं पेट घेत इकडे. मी इथंच होतो सुरुवातीपासून. इथनं मस्त शॉट आला. हा किधर हो? ओके ओके. किधर पोहोचा? ओके ओके. कुठे आहे? ठाण्यावरून निघालो. हा सामान पलटी मारलं का विचारा. सामान पलटी मारा क्या? सामान पलटी मारा ना. अच्छा ओके ओके ओके. काय म्हणा. हा ठीक आहे. अजून पलटी नाही मारली. ठाण्याला पलटी मारायला बोलवलं ना. इकडं ते जरा खुर्ची असली तर आणा की जरा. पण मयुरेश सर मोनू पण आणलाय. नाही ना मी लोकल ना आलोय घेऊन हे सगळं. तुम्ही लोक ब्लास्ट झाल्यानंतर आले काय? निघाले? हा आम्ही ठाण्यात होतो. बातमी आली आणि निघालो. कंबर गेली माझी. जरा असं धरा की. होय असं जरा धरा बरं. फ्रेम हलल. लाईव्ह चालू आहे. सोड. थांबा इकडे या तुम्ही. इकडे सोड ना. धरले सोड ना. तू बापरे बसाल तर. तिकडनं पण मारायला पाहिजे पाणी. हाय चालू आहे ना. ते काय आग तिकडे लागली. तिकडे ड्रम फुटले. अंबर कंपनी तिकडे. अंबर तिकडे आग लागली. तिकडनं आग लागली. नंतर सर्व्हिस सेंटर हुंडाई नंतर बाजूला अजून एक छोटी कंपनी आहे कलरची. तिला आग लागली. हा तिला आग लागल्यानंतर मी इकडे आले. तिला असं झालं. पहिले इथं नव्हते. मी जेव्हा आलो ना मयुरेश सर हा तेव्हा इथं लय भयानक आग होती. हा तो ब्लास्ट झाला ना. चौथा ब्लास्ट झाला. 4 हा सर. आजूबाजूच्या अजून कंपनीचं नावं नाही भेटले. फक्त हुंडाई आणि अंबर या 2च कंपन्या. हुंडाई म्हणजे आपल्या ह्याची का? अंबर. हा काय नाही सर ते हा हा सर. हॅलो सर 2च कंपनीचं नाव.
अंबरमध्ये ब्लास्ट झाला. अंबर नंतर कंपनी त्याच्या मागे कलरची कंपनी सबका अपना नहीं, अगल बगल के फायर ब्रिगेडचे गाड्या तिकडे आधी उडल्या. नीलेश के यहाँ तक भी हुआ है, वहाँ तक भी टूट हुआ है. हाँ 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 उसके वजह बच गया हो. हाँ पूरा पुराना था क्या? चार पाच कंपन्यांना आग लागली. 2 कंपनीचे नाव आपल्याला बाकी नाही. इथं आता मी ह्या साईडला इथे इसको बोलते हैं. त्या साईडला पुढे समजेल. वाढली बघा आग. अभी भी इतना आग है ना परे. बोलो ना. हो वाढली बघा आग. छप्पर उड़ा दिया. अथर्व इकडे इकडे ना काय ते झूम करून दाखवते. काय आग जिथं लागले ना तिथं अग्निशमन झालंय बघा. टँकरची गाडी आहे. दिसली पुढे पुढे बघा तिकडे टँकरची गाडी. ही दुसरी चालली बघा. सगळे टँकर या रोडच्या जळालं हो. अच्छा त्या साईडला आहे. तुमचं जळालं वरचं सगळं गेलं. वरती गेल्या टॉप सगळं उडालं. काचा घे. तुम्ही मी काय बोलतो घाबरू नका त्या रोडला चला असं काय नाहीये. हा सर त्या रोडला तुम्हाला खूप काय हो हो यस मी करायला घेतो. अथर्व घे. येस येस सर. काचा फुटल्यात काचा. हो हो ना तो यस 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 सर. मला फोन ठेवलं मी लगेच करून घेतो. हां घे हे घे अथर्व चल. एक मिनिट एकच मिनिट 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 चालेल. एक मिनिट पिक्चर रोल. डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा परिसरामध्ये अंबर कंपनीला भीषण आग लागली होती आणि या कंपनीमध्ये 3 स्फोट झाले होते आणि स्फोटमुळे जी आजूबाजूची जी कंपनी होती वेदांत ही कंपनी आहे. या वेदांत कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या स्फोटामुळे ह्या ठिकाणच्या ज्या काचा आहेत त्या फुटल्या आहेत. अक्षरशः ह्या काचांचा चुरा झाला आहे. आपण जर ह्या ठिकाणी बघितलं ह्या कंपनीमध्ये काही जे कामगार होते ते जेवत होते. ह्या ठिकाणी जर आपण कंपनीचं जर बघितलं मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला झाल्याचं पाहायला मिळेल. हीच ती कंपनी आहे वेदांत कंपनी आणि ह्या वेदांत कंपनीमध्ये अक्षरशः या ठिकाणी काचांचा चुरा आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात काचा या ठिकाणी पडल्या आहेत. या ठिकाणी जे कामगार होते ते दुपारच्या वेळी जेवण या ठिकाणी करत होते आणि जेवतानाच या कंपनीमध्ये अंबर कंपनीमध्ये स्फोट झाल्यामुळे ह्या बाजूच्या जी वेदांत आहे या वेदांत कंपनीमध्ये अक्षरशः काचा फुटल्यानंतर त्या जेवणामध्ये पडल्या होत्या. या ठिकाणी कामगार होते ते जेवत होते आणि त्या जेवणामध्ये त्या पडल्या आणि त्यामुळे भयभीत झालेले कामगार या ठिकाणी पळून गेले. मात्र कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ह्या कंपनीच्या आवारात काचा आपल्याला पाहायला मिळतात. काचांचा अक्षरशः चुरा या ठिकाणी झाल्यात. मोठ्या प्रमाणात ही कंपनी आहे वेदांत कंपनी आहे. वेदांत कंपनीमध्ये इंजिनियरचे जे पार्ट्स आहेत ते ह्या कंपनीत बनत आहे आणि या कंपनीमध्ये मोठा कामगार देखील या ठिकाणी काम करत असतो. मात्र दुपारच्या वेळी हे कामगार जेव्हा लंच टाइम झाला होता त्यावेळी हे सगळे कामगार एका ठिकाणी जेवायला बसले होते आणि स्फोटमुळे या बाजूच्या कंपनीमध्ये ज्या काचा होत्या त्या फुटल्यामुळे ज्या जेवणामध्ये पडल्या त्यामुळे हे कामगार ह्या ठिकाणी पळून गेले. मोठ्या प्रमाणात ह्या वेदांत कंपनीचं नुकसान आहे. त्यामुळे आगीचा फटका आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला या ठिकाणी मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात काचांचा चुरा या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी कामगार वर्ग होते ह्याच ठिकाणी ते जेवायला बसले होते आणि ह्याच ठिकाणी ह्या काचा आपण बघू प्रत्येक कॅबिनच्या काचा ह्या फुटल्या आहेत. वरती देखील कॅबिन आहे त्या वरती देखील वरचा देखील कॅबिनचा काचा या ठिकाणी फुटल्यामुळे ह्या जेवणात पडल्या. ते कामगार वर्ग या ठिकाणी जेवण करत होते त्यांच्या जेवणामध्ये पडल्या होत्या. त्यामुळे या वेदांत कंपनीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. या ठिकाणी काही कामगार आहेत. काय सांगाल स्फोटमुळे या ठिकाणी काचा फुटल्या तर क्या हुआ था? कुछ नहीं, हम लोग इधर काम कर रहे थे बगल में, तो ये लैब है हमारा, क्वालिटी टेस्ट नाम है.
तो एक डेढ़ के आसपास हो रहा था उस टाइम। बहुत तेज़ क्या करके आया, मैं सोचा मेरे इधर कुछ लोचा हुआ ऊपर, क्योंकि ये मेटल टेस्टिंग लाइन है ना, तो मैं सोचा ऊपर। लेकिन जब पूरा कांच टूटने लगा तो मुझे लगा कि बाहर का है, क्योंकि वो पहले मेट्रो पोजियो कंपनी इसमें पहले हुआ था 8-9 साल पहले में, तो वही मैं सोचा। लेकिन ये बाजू में बता रही कि ज़्यादा छोट